मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड दुरुस्तीविषयी माहिती घेणार आहोत. जर तुमच्या पॅन कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा तुमची सिग्नेचर चुकली असेल, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे करेक्शन कसं करायचं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पॅन कार्डचा फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता लागेल. जसं की तुम्हाला आधार कार्ड 300 केबीच्या आतमध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल हवा आहे. त्यासोबत तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो आणि त्या व्यक्तीची सिग्नेचर, फोटो आणि सिग्नेचर दोन्ही तुम्हाला 50 केबीच्या आतमध्ये हवे आहे. तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे Googleवर आणि तुम्हाला सर्च करायचं आहे ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन. NSDL पॅन सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर ते न्यू पॅन ॲप्लिकेशनचं तुम्हाला त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन झाला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लीज सिलेक्ट टाइप. इथे फर्स्ट ऑप्शन आहे, तिथे ते न्यू पॅन ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला इथे करेक्शन करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला थर्ड ऑप्शन क्लिक करायचं आहे. चेंज ऑफ करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन आणि सिलेक्टमध्ये इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते लास्ट नेम एंटर करायचं आहे. तुम्हाला त्यांचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला मिडल नेम एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. ईमेल आयडीमध्ये तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे. आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथे तुम्हाला वेदर सिटिझनशिप ऑफ इंडिया इथे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे. पॅन कार्ड करेक्शन करण्यासाठी तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असणं कंपल्सरी आहे आणि तुम्हाला इथे करेक्ट माहिती भरायची आहे. जशी तुमच्या आधार कार्डवर माहिती आहे तीच माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये ते भरायची आहे. नंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर इथे टोकन नंबर आला. या टोकन नंबर तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचा किंवा तुम्हाला या टोकन नंबरचा फोटो काढून घ्यायचा आहे. तुम्हाला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुमच्या समोर काही ऑप्शन ओपन झालाय. तिथे तुमचं इथे तुम्हाला सेकंड ऑप्शन चूज करायचं आहे, कारण की आपण आपल्या आवडीचा फोटो आणि सिग्नेचर इथे आपण अपलोड करणार आहे. त्यामुळे आपण ते सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साइन तुम्हाला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या पॅन कार्डवर तोच फोटो येईल जो तुमच्या आधार कार्डवर आहे आणि तुमच्या पॅन कार्डवर सिग्नेचर येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सेकंड ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर एंटर करायचे आहे. एंटर सेम जसं आधारवर तुमचं नाव आहे इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते जेंडर चूज करायचं आहे, मेल, फिमेल आणि त्यानंतर तुम्हाला खाली येऊन तिथे ॲप्लिकंटच्या वडिलाचं नाव इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते रेसिडेन्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ॲड्रेस एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा, कंट्री नेम, तुमचं स्टेट, पिनकोड आणि तुम्हाला इथे कंट्री कोडमध्ये ISD कोडमध्ये तुम्हाला ते इंडिया सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपण आधार कार्ड चूज करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड चूज करायचं आहे आणि प्रूफ ऑफ बर्थमध्ये सुद्धा आधार कार्ड चूज करायचं आहे आणि प्रूफ ऑफ पॅनमध्ये तुम्हाला नो डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करून हिमसेल्फ हरसेल्फ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते एक एंटर करायचं आहे, कारण की आपण इथे फक्त आधार कार्ड ॲज अ प्रूफ म्हणून अपलोड करताय, त्यामुळे आपण इथे एक एंटर केलं आहे. त्यानंतर इथे प्लेस तुमचं एंटर करायचं आहे आणि तुम्हाला आता इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथे अपलोड करायचे आहे. नंतर तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करायची आहे. आधार कार्डची फाईल जे 300 केबीच्या आतमध्ये आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. आधार कार्डची पीडीएफ मित्रांनो हिला अनलॉक करून घ्यायचं आहे, कारण की आधार कार्ड तुम्ही जेव्हा डाउनलोड करता ते लॉक असते, त्यामुळे तुम्हाला त्याला अनलॉक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे अपलोडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता इथे रिमूव्ह ऑप्शन लिहून आला आहे, म्हणजे तुमचा जे आधार कार्ड आहे ते अपलोड झालं आहे. आता तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या आधार कार्डचे पहिले 8 नंबर एंटर करायचे आहे. आधार कार्डचे 8 नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. हा फॉर्म पूर्णपणे चेक करून घ्यायचा आहे. याच्यातली जी माहिती पूर्णपणे तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते खाली येऊन प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट बिल थ्रू डेस्क या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला 106.90 म्हणजे तुम्हाला ₹107 तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. आय एग्री क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला ते स्कॅन करायचं आहे आणि इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल. इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे चेक बॉक्सवर क्लिक करून ऑथेंटिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी जनरेशनचा ऑप्शन येईल. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी सबमिट करायचा आहे. कंटिन्यू विथ ई-साइन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे. आणि सेंड ओ-टी-पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे व्हेरिफाय ओ-टी-पी तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होऊन जाईल. तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि एंटर करायचं आहे. तुमचा इथे फॉर्म जो ओपन झालाय, तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवायची आहे. पॅन कार्ड तुमची ईमेल आयडीवर 4 ते 5 दिवसामध्ये येऊन जाईल आणि घरबसल्या पॅन कार्ड आणि घरच्या पत्त्यावर तुम्हाला पॅन कार्ड 10 ते 15 दिवसामध्ये बाय पोस्ट तुम्हाला येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्डचं करेक्शन करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.